ह्यांनी असं तोंड का बरं लपवलं असेल? नमस्कार, मी राधिका आणि अशी मी फिरत फिरत कुठं चालले? तर मी चालले अंगणात. मला इकडं पाणी मारून घ्यायचे. जरा अंगणात पाणी मारल्यावर धूळ यायला फरक राहतो. झाडांना पण पाणी घालून घेतलं. तोपर्यंत आत्यांनी छान अशी जांभळं आणलेली आणि खायला पण ती खूप गोड होती. आणि इकडं आमच्या एक नणंदबाई पण आल्यात. त्यांच्याकडे पण जायचं होतं. मग त्यांच्याकडे गेले तर इकडे व्हिडिओ काढायला लागले तर सगळे तोंडच लपवून घेत होते. मग मी घरी आले तर आत्यांचं इकडे सारवायचं चाललेलं होतं. आणि मग मी नंतर निवांत बसून घेतलं. मग माझ्या लक्षात आलं, चला बघूया आंबे पिकलेत का? तर आंबे तर खूप छान पिकले होते. मग आंब्यावरती ताव मारला. तोपर्यंत माझा संध्याकाळच्या स्वयंपाकाचा टाईम झाला होता. मग मी मूग भाजायला घेतले आणि म्हणलं चला अंगणातला ताजा ताजा कढीपत्ता घेऊन येऊया. ताजा कढीपत्ता घेऊन आले, मूग कुकरला लावून दिले आणि मी घेतल्या भाकरी करण्यासाठी. तर बघा मी छान अशा भाकरी करून घेतल्या. तोपर्यंत आमच्या एक सासूबाई पण आल्या होत्या आणि आमच्याकडे संध्याकाळच्या टायमिंगला कोण आलं तर त्यांना हळदी कुंकू लावायची पद्धत आहे. तुमच्याकडे अशी पद्धत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी एक मक्याची पण भाकरी केली होती. खायला खूप खमंग लागते. तोपर्यंत भाजी पण रेडी होती. माझा सगळा स्वयंपाक तर झाला. बाहेर येऊन बघते तर काय हे दोघं आजी नातूचं काय चाललं होतं. ध्रुवला तर पाणी खायला खूप आवडतं. चला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.